आज सोन्याने गाठला उच्चांक. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली. आज रविवार 12 एप्रिल. आज सकाळीच सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड. आज सकाळी 10 वाजता मार्केट उघडताच पहिल्यांदा चांदीचे भाव जाहीर झाले. चांदीची आजची किंमत पाहून ग्राहकांना पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला. पण त्यानंतर जेव्हा सोन्याचे 24 कॅरेटचे भाव जाहीर झाले तेव्हा ग्राहकांना दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण कोणी विचारही केला नव्हता की सोन्याच्या भावात इतकी उलथापालथ होईल. कारण काल सोन्यामध्ये 2,000 रुपयांची वाढ झाली होती. लोकांना वाटलं आजही 1,000-2,000 रुपयांनी सोनं वाढेल. पण आजचे भाव हे पूर्णतः उलटे फिरले आहेत. काल नागपूरमध्ये एक घटना घडली. एक 70 वर्षीय व्यक्ती ज्याच्या मुलीचं लग्न होतं, त्यासाठी त्याला 2.5 लाख रुपयांचं सोनं खरेदी करायचं होतं. तो म्हणला की उद्या भाव वाढेल म्हणून त्याने ताबडतोब सगळी खरेदी केली. पण आज जेव्हा त्याने भाव पाहिला तेव्हा तो जागीच कोसळला. त्याचं इतकं नुकसान झालंय की तो अक्षरशः रडत आहे. ही चूक काल 90% लोकांनी केली होती. आणि जी चूक तुम्ही आज जरी केली तरी तुमचं नुकसान होईल की फायदा होईल हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. कारण की आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही भाव पाहण्यासाठी हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे, तर ते भाव तुमचा वेळ वाया न घालवता 20 सेकंदात सांगणारच आहे. पण अचानक या भावांनी का रेकॉर्ड मोडला आहे, इतका उच्चांक का गाठला आहे, याचं कारण जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमचं नुकसान अजिबात होणार नाही. पहा, 3 ते 4 दिवसांपूर्वी युद्धबंदीचा निर्णय झाला होता. पण काल इराणने युद्धबंदीचा निर्णय झुगारून लावला. बैठकीमध्ये काहीच निष्पन्न झालं नाही आणि म्हणून अमेरिकेने एक निर्णय घेतला आणि युद्ध पुन्हा चालू होणार आहे. ही बातमी येताच सोन्याच्या भावामध्ये भयानक उलथापालथ झालेली आहे. आता मार्केटमध्ये आज अशी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये 50% लोक खुश आहेत आणि 50% लोक नाराज आहेत. आता तुम्हाला माहिती असेल, युद्ध सुरू होण्याआधी सोनं 1,70,000 रुपयांवर होतं. युद्ध सुरू झालं आणि ते सोनं घसरत घसरत 1,40,000 पर्यंत येऊन टेकलं. ज्यांना लग्नासाठी सोनं घ्यायचं होतं ते म्हणत होते थांबा, अजून स्वस्त होईल. पण युद्ध बंद झालं आणि सोन्याने उसळी घेतली. लोकांना वाटलं युद्ध थांबलं म्हणून सोनं वाढतंय. पण काल अचानक युद्धबंदीचा जो प्रस्ताव आहे तो ठोकरला गेला आणि ज्यामुळे सोन्याच्या बाजारात आज पूर्णतः भाव बदलले. आज सोन्याने उच्चांक गाठला. आता तुम्ही म्हणाल आम्हाला भाव सांगायचं सोडून तुम्ही हे काय जुनं काय सांगताय. लक्षात घ्या, तुम्हाला सगळी माहिती सविस्तर सांगणार आहे. भाव तर पुढच्या 20 सेकंदातच तुमच्या डोळ्यासमोर येतील आणि जे तुमच्या कानाला ऐकल्यानंतर कानांवर तुमचा भरोसा बसणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की परिस्थिती अचानक का फिरली. लक्षात घ्या, सोन्याचे भाव दररोज बदलतात हे तुम्हालाही माहिती आहे. आणि बदललेले भाव तुम्ही टीव्हीवर, सोशल मीडियावर कुठेही पाहता. पण हे भाव का बदलले याचं कारण जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला दररोज भाव बघण्याची गरज नाही. कारण की तुम्ही आदल्या दिवशी सांगू शकता की उद्याचे भाव काय आहेत. तुम्ही म्हणाल तर तुम्ही थापा मारताय. लक्षात घ्या, विक्रेते जे आहेत, जे सोन्याची विक्री करतात, त्यांना या गोष्टी माहिती असतात आणि त्यामुळे ते सोन्यामध्ये एक्सपर्ट असतात. जर तुम्हाला सोन्यात एक्सपर्ट व्हायचं असेल, पुढील महिनाभरात काय भाव होणार आहेत याचा जर अंदाज तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. पहा, तुम्हाला सोनं 1 तोळा घ्यायचं असेल किंवा 1 ग्रॅम घ्यायचं असेल, पण तुम्हाला सोनं वाढण्याचं कारण जर खरं माहिती असेल ना, तर तुमचं कधीच नुकसान होणार नाही. काल ज्या ज्या लोकांचं नुकसान झालंय त्या लोकांनाही हे कारण माहिती नव्हतं. अक्षरशः वर्षभर लोकांनी सोनं मेंढ्यांसारखे पळू त्या ठिकाणी घेतलं आणि भाव कमी झाल्यावर रडले. तर काही लोकांचा तुक्का लागला, कमी भावात खरेदी केलं म्हणून ते भाव वाढल्यावर हसत आहेत. पण लक्षात घ्या, तुक्का लागण्यात पॉइंट नाही. तुम्हाला एक असा पॉइंट सांगतोय की ज्या पॉइंटवरून तुम्ही सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार हे तुम्ही लगेच सांगू शकता. तुम्हाला कोणाचा सल्ला घ्यायची गरज नाहीये. आता आजचे ताजे भाव जे आहेत, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट आणि चांदीचा भाव काय, या महत्त्वाच्या मुद्द्याला आपण वेळ न घालवता हात घालतोय. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की सोने चांदीचे भाव जे वाढतात त्याच्यामागचं कारण हे तुम्हाला कसं माहीत, तुम्ही असे कोण आहात. तर लक्षात घ्या, आम्ही कोण नाही, आम्ही फक्त माहिती देणारं माध्यम आहोत. पण तुमच्यासाठी आम्ही काही तज्ज्ञ लोकांची चर्चा केली. 1 नाही, 2 नाही, तर 100हून अधिक तज्ज्ञ लोकांशी फोन कॉलवरून, तर काही ठिकाणी त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जवळपास 100 लोकांमधून काही असे मेन पॉइंट काढण्यात आलेले आहेत जे 2च आहेत.
त्या पॉइंटवरून सोनं चांदी फिरत असतात हे आमच्या लक्षात आलं आणि हीच अमूल्य माहिती तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ ताबडतोब बनवण्यात आलाय. पहा, भाव तुम्हाला कुठेही पाहायला मिळतील, पण ही गुप्त माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि जी सांगण्यासाठी हा अमूल्य व्हिडिओ बनवण्यात आलाय. हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा राहिलाय. हा व्हिडिओ जर तुम्ही बंद केलात तर तुमचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान होऊ शकतं आणि व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुमच्या आयुष्यात सोन्याचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला या गोष्टी कोणीच सांगत नाही. जे तज्ज्ञ सोनार असतात, जे याच्यामधले व्यापारी असतात, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि याच गोष्टी आम्ही तुमच्यासाठी आणल्यात. मग काय आहेत त्या 2 गोष्टी की ज्याने बाजार फिरतो? सोन्याची पुढली हालचाल कशी राहणार? तुम्ही नेमकं आता काय चूक करायची नाही? सोनं सध्या घ्यायचं की थांबायचं? सोन्याने नेमकं किती रुपयांचा उच्चांक गाठलाय? कोणते रेकॉर्ड मोडले आहेत? आजचे ताजे भाव काय आहेत? सगळी माहिती सविस्तर तुम्हाला पुढील 30 सेकंदाच्या आत मिळून जाईल. पण त्याआधी तज्ज्ञांनी सांगितलेल्या त्या 2 गोष्टी नीट समजून घ्या, ज्या सामान्यांच्या पटकन लक्षात येत नाहीत. पहा, कसं असतं, सोन्याचा भाव हा जगाच्या बाजारावर अवलंबून असतो. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा जगात युद्ध सुरू होतं किंवा मोठ्या देशांच्या चलनात मोठी उलथापालथ होते, तेव्हा श्रीमंत लोक आपला पैसा जमिनीवर किंवा शेअर मार्केटमध्ये लावण्याऐवजी सोन्यामध्ये गुंतवतात. कारण त्यांना वाटतं की सगळं बुडलं तरी सोनं कधीच बुडणार नाही. यामुळे जगात सोन्याची मागणी अचानक वाढते आणि मग आपल्याकडे भाव वधारतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या मोठ्या बँका. जेव्हा या बँका स्वतःचा सोन्याचा साठा वाढवायला लागतात तेव्हा बाजारात सोन्याची कमतरता पडते. आता विचार करा, घ्यायला 100 लोक उभे आहेत आणि सोनं फक्त 10 तोळे शिल्लक आहे, तर मग भाव वाढणारच ना. हे 2 साधे नियम जर तुम्ही डोक्यात ठेवले ना, तर तुम्हालाही कळेल की उद्या भाव वाढणार की कमी होणार. तज्ज्ञांच्या मते आजची ही मोठी वाढ याच कारणामुळे झालीय. आता आपण जाणून घेऊया आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव. आता आपण जाणून घेतोय आजचे ताजे भाव. आता आजचा चांदीचा भाव जर बघितला तर तो 246 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी चांदी ही 2460 रुपये आणि 1 किलोसाठी ही चांदी 2,46,000 रुपये. आता चांदीमध्ये काल आणि आजमध्ये फारसा फरक पडलेला नाही. आता वळूयात सोन्याच्या भावाकडे. 24 कॅरेटचा भाव काय आहे, 18 कॅरेटचा काय आणि 22 कॅरेटचा काय. 18 कॅरेटचा आजचा भाव जर बघितला तर तो 11,718 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,17,180 रुपये आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा जर आजचा भाव आपण बघितला तर तो आहे 1,41,010 रुपये आणि कालचा जर भाव आपण बघितला एका तोळ्यासाठीचा तर तो होता 22 कॅरेट साठीचा जवळपास 1,41,001 रुपये. म्हणजे साधारणपणे 10 रुपयाचा प्रति तोळ्यामध्ये फरक पडलाय, वाढ इथे दिसून आली. म्हणजे भाव एकंदरीत इथे स्थिर होताना दिसत आहे. एका ग्रॅमचा 22 कॅरेटचा भाव बघितला तर तो 14,101 रुपये आणि आदल्या दिवशी होता म्हणजे काल 14,100 रुपये. तर अशा पद्धतीनं 1 रुपयाचा फरक प्रति ग्रॅम मध्ये झालाय. 24 कॅरेटचा आजचा भाव जर आपण बघितला 10 ग्रॅमचा तर तो आहे 1,53,830 रुपये आणि कालचा भाव होता 1,53,820 रुपये. म्हणजे 10 रुपयाचा फक्त याच्यामध्ये हे आहे. त्यानंतर एका ग्रॅम मध्ये फक्त 1 रुपयाचा फरक पडला. आता हे भाव स्थिर होण्याचं कारण काय आहे लक्षात घ्या. युद्ध विराम जो होता तो आता कुठेतरी उठताना दिसत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये जी बैठक झाली ती फारशी सफल झालेली नाहीये आणि कदाचित त्यामुळे आता पुन्हा एकदा युद्ध सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे कदाचित हे भाव पुन्हा एकदा कमी होण्याच्या दिशेने सरकू शकतात. आता यावर तुमचं काय मत आहे? भाव इथून पुढे कमी होतील की वाढतील? तुमच्या मते सोन्याचा भाव किती असायला पाहिजे? 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की लिहा, कारण की भाव ग्राहकच ठरू शकतात आणि जितके जास्त ग्राहक एकच भाव म्हणतील तोच भाव होऊ शकतो नक्की. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.